नमस्कार, मी अमृता. चिकू पिकूचे अंक 7 ते 10 वयोगटातील मुलांबरोबर कसे वापरता येतील याविषयी आज आपण बोलणार आहोत. खरं तर ही हळूहळू मोठी होणारी मुलं आहेत. आपल्याला वाटतं की आता त्याचं ते वाचायला लागेल की नाही, पण तसं नाहीये. मुलांना आईबाबांनी सांगितलेल्या, आजी आजोबांनी जवळ बसून सांगितलेल्या गोष्टी आवडतात. त्यामुळे अंकातल्या गोष्टी त्यांना शेजारी, त्यांना जवळ बसून आवर्जून वाचून टाकतात. चिकू पिकूच्या अंकातल्या सगळ्या गोष्टी ऑडिओ स्वरूपात असतात हे तुम्हाला माहिती असेलच. चिकू पिकूचं जम्मत गोष्टी नावाचं ऍप आहे. ते डाउनलोड करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकता येणार आहे. अंकातल्या गोष्टीचं चित्र समोर आहे किंवा गोष्ट समोर आहे आणि बॅकग्राऊंडला ऑडिओ गोष्ट चालू आहे. मूल एकेका ओळीवरून बोट फिरवत गोष्ट ऐकतंय असं जेव्हा होतं तेव्हा ऑटोमॅटिकच मुलांची वाचनाची तयारी होते आणि ते सुद्धा मनोरंजनातून होते. हळूहळू या मुलांना नव्या गोष्टी सुचतात सुद्धा. गोष्टीतलेच कॅरेक्टर वापरून ते नव्या गोष्टी तयार करतात. अशा वेळेला मूल जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतंय तेव्हा आवर्जून आपण ती लिहून ठेवू शकतो किंवा त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवू शकतो. कारण हे स्वतःच काहीतरी बनवण्याचा जो आनंद आहे तो अगदी वेगळा आहे. या वयोगटातील मुलांसाठी काही खास सदर अंकामध्ये असतात, जसं की सायन्स सेल. त्याच्यामधून वेगवेगळ्या सायंटिस्टच्या, संशोधकांच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत दिलेल्या आहेत आणि त्यातून मुलांना मोटिवेशन सुद्धा मिळणार आहे. बऱ्याच वेळेला ती गोष्ट संपल्यानंतर काहीतरी करून बघायला ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली असते. या उद्योगातूनच त्यांचं शिक्षण सुद्धा होणार. चिकू पिकूच्या अंकामध्ये हातांची जादू नावाचा एक सदर आम्ही मुद्दाम देतो, कारण कमी वेळेला मुलं स्वतः काहीतरी बनवून एखादं खेळणं तयार करतात. विकतची खेळणी आपण आणतच असतो, पण असं जेव्हा काहीतरी ते स्वतः बनवतात तेव्हा त्यातनं एक वेगळाच आनंद मिळतो. मुलं जर का स्वतःहून बनवत नसतील तर आपण शेजारी बसून आपण मिळून हे करूयात असं जेव्हा करतो तेव्हा तो क्वालिटी टाइम सुद्धा होतो. असं म्हणतात की मुलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या खिडक्या सुद्धा हव्यात, ज्यातून बाहेरचं वेगळं जग त्यांना दिसेल. ते जग दाखवण्याचा प्रयत्न चिकू पिकूच्या अंकातून करत असतो. जंगल सफारी, संगीत, डायनासॉर्स, पाऊस पाणी असे वेगवेगळे विषय अंकाचे असतात. त्यातून एक वेगळं जग सुद्धा त्यांना बघायला मिळतं. जसं की जंगल सफारी हे काय आपण प्रत्येकाने अनुभवलेली नसते, पण गोष्टीत जेव्हा आपण वाचतो तेव्हा मूल इमॅजिन करतो, त्याला काहीतरी सुचतं. ही सगळी प्रोसेसच खूप छान आहे. चिमणी चित्र नावाचा एक खूप सुंदर सदर आभाताई या अंकातून देते आणि हे टिपिकल चित्रांच्या ऍक्टिव्हिटीज नाहीये की काहीतरी चित्र दिले आणि रंगवायचं. त्यात मुलाला काहीतरी डोकं वापरायचं, स्वतःला काय वाटतंय ते करून बघायचं. हा फ्रीडम त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये दिलेला आहे. त्या ऍक्टिव्हिटीज नक्की मुलांना सोडायला द्या. त्यामुळे अंक मुलांबरोबर नक्की वापरा, गोष्टी ऐका. तुम्हाला काय आवडतंय, मुलांना काय आवडतंय, अंक कसे वाटतात, गोष्टी कशा वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.